पुणे नाशिक हायस्पीड रेल्वे मार्गाबाबत सन 2019 नंतर कोणतेही काम झाले नाही। हवेली तालुक्यात रेल्वेसाठी भूसंपादन करताना 2 ते 2.5 लाख रुपये गुंठे बाजारभाव असलेल्या जमिनी 35 लाख रुपये गुंठे या दराने खरेदी करण्यात आल्या आहेत। या कामात मोठा गैरव्यवहार झाला असून राज्य शासनाने चौकशी करावी अशी मागणी म्हाडाचे अध्यक्ष व माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी केली। लांडेवाडी तालुका आंबेगाव येथे गुरुवारी झालेल्या पत्रकार परिषदेत आढळराव पाटील बोलत होते। आढळराव पाटील म्हणाले की रेल्वे प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी माझे प्रयत्न सुरू आहेत। गेल्या 6 वर्षात चाकण ते नाशिक फाटा वाहतूक कोंडीचा प्रश्न अजूनही कायम आहे। इतरही अनेक प्रश्न प्रलंबित आहेत। पंतप्रधान आवास योजना 2 या योजनेच्या अंतर्गत पुणे जिल्ह्यामध्ये 35,000 घरं बांधण्याचं टार्गेट हे दिल्लीवरून आलेलं आहे। त्या अंतर्गत पुणे जिल्ह्यामध्ये झेडपीच्या सीओने 4-5 गावाचं गायरानाची जागा सुचवली। त्यामध्ये आपलं रोकल आहे, बावधन आहे, हवेलीमध्ये शिंदवणे आहे, मुळशीमधलं अजून एक गाव आहे। अजून अशी 4-5 गावांची निवड केलेली आहे की जिथं स्वस्त घरं बांधून गोरगरिबांना देण्याची योजना आहे। ती पंतप्रधान कार्यालयातून जाण्याचे आदेश आले आहेत। पालकमंत्री अजितदादा पवार यांनी जातीने लक्ष घालून मला पण सांगितलं की या प्रकल्पाची लवकरात लवकर अंमलबजावणी केली पाहिजे। वस्तुतः हा प्रकल्प म्हाडाच्या ऐवजी PMRDकडनं राबवायला हवा होता, पण PMRDकडं न देता केंद्र सरकारनं म्हाडावर जबाबदारी टाकली की ही म्हाडाच्या यंत्रणेच्या माध्यमातून काम लवकर होईल। आपलं रोकल गावचे ग्रामस्थ सगळे सरपंच ग्रामस्थांमध्ये आपलं 2-3 वेळा आले। जिल्हाधिकाऱ्यांकडे बैठक झाली, प्रत्येक मुळशीच्या लोकांची किंवा बाकीच्या सगळ्यांची। त्यावेळेला मी त्यांना लोकांना सांगितलं, त्यांचं असं म्हणणं आहे की म्हाडाच्या लोकांनी जागा पाहिली, एक 52 एकरचं क्षेत्र आहे, ते 52 एकर पूर्ण अक्वायर करायचं असं ठरलं। मी विरोध केला की 52 एकरमध्ये जर घरं बांधले तर घराची संख्या जास्त होती, तेवढं मार्केट आहे तेवढं नाही आहे। त्यापेक्षा 10 एकर 12 एकरमध्ये आपण घरं बांधली तेवढी सफिशियंट होती, बाकी 42 एकर जागा ही ग्रामपंचायत तिकडं राहावे अशा प्रकारची मागणी मी काल केलेली आहे। मी दुसरं सगळे ग्रामस्थ विशेष करून ठाकर समाजाची लोकं बरीचशी भयभीत झाली होती। इथं गेल्या रविवारी जनता दरबारात आली होती। परवा सोमवारी म्हाडाच्या ऑफिसमध्ये 30-40 महिला तिथं आलेल्या, त्यावेळेला त्यांना